रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. पंढरपूर मार्केटला मी माल घालवतो, तिथं माझा पहिलाच नंबर असतोय बोराचा. रामकृष्ण हरी. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी लक्ष्मण शेंडगे. आज आपण पोखरापूर तालुका मोहोळ येथील श्री बाळासाहेब वाघमारे यांच्या बोरीच्या बागेमध्ये आलेलो आहोत. ह्या बागेचं नियोजन आपण पहिल्यापासून बाग छाटणीपासून ते आत्तापर्यंत हार्वेस्टिंगपर्यंत करतो. तर त्यांना सुरुवातीपासून बाग फुटेपर्यंत आपण ज्ञानशक्ती, रूट मॅजिक हे प्रोडक्ट दिलेलं होतं. त्याच्यानंतर ही बाग तेवढ्यावरच एवढी मोठी आता दिसते. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण शेतकऱ्याची ओळख जाणून घेऊया. तुमचं नाव सांगा. बाळासाहेब शामराव वाघमारे. आणि आम्हाला जी शेंडगे साहेब येऊन स्वतः मार्गदर्शन देते ती आपण त्यांच्या विश्वासावर ही बाग आलेली आहे. किती वर्षाची झाड आहे ही 4थं वर्ष आहे. 4थं वर्ष. जमीन घेऊन आपण 4थं वर्ष आहे. तेव्हापासून आपल्याकडंच शेंडगे साहेबांनी सांगितलं ही बाग तुम्ही काढू नका, ह्याचं आम्ही बघतो. मग त्यांनी प्रॉब्लेम आलता का काय बागेत काढून टाकायची म्हणजे काय प्रॉब्लेम आलता का? प्रॉब्लेम म्हणजे मी नवीन होतो, मला माहिती नव्हती, त्याच्यामुळं मी काढायला लागलो होतो. मग ही म्हणलं माझी मी आहे, आपल्या पण बघू. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे औषधं ही सगळी त्याच कंपनीचे. यांना आपण रामा ॲग्रोटेकची उत्पादने ज्ञानशक्ती असेल, रूट मॅजिक असेल, मायक्रोटंट असेल, परत बायोसमृद्धी असेल, सृष्टी असेल, परत निमकरंज असेल, हे प्रत्येक प्रॉडक्ट ह्या बागेसाठी आपण वापरलेलं आहे. तुम्हाला ही जी औषधं दिली ती मी त्याच्यापासून तुम्हाला काय फायदा असं जाणवतं? या फायदा जाणवत आहे म्हणजे आता चालू वर्षी थोडं निसर्ग झाल्यामुळं थोडी गळ झाली, पण आतापर्यंत माझा मार्केटमध्ये मागच्या 3 वर्षापासून पहिला नंबर येतोय. पंढरपूर मार्केटला मी माल घालवतो, तिथं माझा पहिलाच नंबर असतोय बोराचा. बोरीच्या बाबतीत ह्यांच्या औषधावरच आहे, पण चालू वर्षी थोडीशी धरसोड झाली निसर्गामुळं. रामा ॲग्रोटेकची हां, रामा ॲग्रोटेक. ते आता मला सगळ्या औषधाची नावं घेता येत नाही, ती तेव्हा तिथं पोथी भरून ठेवली ती, म्हणजे आपण औषधं वापरलेली रामा ॲग्रोटेकची. तर अशा प्रकारे आत्तापर्यंत आपण ही बाग आणलेली आहे. आणि असल्या किचकट वातावरणात सुद्धा अशा प्रकारे सेटिंग ह्या बागेचं झालेलं आहे. आणि ह्यापुढं आता थोडे 10 ते 15 दिवसामध्ये बाग चालू होईल आणि चांगलं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. आता बागेमध्ये काय भुरी-बिरीचं काय प्रमाण आहे का? भुरीचं जरा प्रमाण आहे, राहणारच आहे. त्याचे काय थोडं होतच असते, काय जरी केलं तरी थोडं जाणून बी घ्यावं लागते. आता माल फोगायची आपल्याला हे माल फोगायची गरज आहे. आणि तुमच्या सांगण्यावरून आता खाली सुद्धा मी 2 एकर हे खाल्लं, एकर सुद्धा बोरीतच आठवणार आहे ना. ह्याच्या इतकं उत्पन्न जी औषध आहेत त्याचा ह्या बागेला फायदा होतो का? फायदा होतोय. मग औषधं महाग आहेत का स्वस्त आहेत? औषधाचं मी काय करतो, ह्यांच्याकडूनच आणतो बरं का. आणि ही बाग चालू झाल्यामुळं लगे भाऊसाहेब तुमचे पैसे घेऊन जावा, म्हणजे मी प्रत्येक ह्याच्या किमती बघत नाही, मला वाचायला येत नाही. आता खर्च थोडं कमी जास्त. बागेच्या बागाशींचा खर्च आणि तुमचा खर्च काय फरक पडतंय? नाही, फरक बराच आहे, तसं म्हणता येत नाही. कसं आहे, ते दुकानदाराला गेलं त्यांनी वेगळं सांगायचं, आपण काय केलेलं आहे, आता बाकीच्या बागेला चांगली 50-60 हजार रुपये खर्च येतोय, पण आपण ह्याची आतापर्यंत 16-17 हजार रुपयेमध्ये बाग आतापर्यंत ही आणलेली आहे. आता आपण या बागेचं हार्वेस्टिंगपर्यंतची व्हिडिओ शूटिंग परत आपण काढणारच आहोत. आता यापुढे आपण यांना फुगवणीसाठी 05234 रामा 05234 असेल किंवा सृष्टी असेल, हे प्रॉडक्ट आपण यांना देणार आहोत. हे बघू शकताय तुम्ही. तर आपण पुढच्या भागामध्ये बघू आपण त्या बोरीला कशी साईज होते, फुगवण होते, मालाची चमक, क्वालिटी, शायनिंग कसा राहतोय, त्याबद्दल आपण त्याचा व्हिडिओ काढूया. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.